असं समजा तुम्ही पृथ्वीवरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये निसर्गाचा आनंद लुटताय. तितक्यात कुठून तरी पठाणी घातलेले, डोक्यावर सफेद टोपी लावलेले, स्वतःला धर्माचे कैवारी समजणारे लोक बंदुका घेऊन येतात. तुम्हाला तुमचा धर्म विचारतात आणि तुमचा धर्म त्यांच्या धर्माशी मिळता जुळता नसेल तर सरळ सरळ गोळ्या घालून मोकळे होतात. अशा क्षणी तुम्ही हिंदू असाल तर जगण्याची शक्यता शून्य समजा. खोटं वाटतं? ही आत्ताच पलगाम इथे आपल्या नवऱ्यासोबत फिरायला गेलेल्या तरुणीची क्लिप पहा. त्या व्यक्तीला त्याचा धर्म विचारून, त्याची पॅन्ट खाली करून, तपासून निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली. काय चूक होती त्याची, त्या मुलीची वा त्या इतर मृत्युमुखी पडलेल्या लोकांची? धर्माच्या नावावर सरळ सरळ गोळ्या घातल्या जातात. पण आपण एकमेकांना हेच सांगत राहूया आणि मनाला समजावत राहूया की आतंकवादाला धर्म नसतो. कोणतेही मजहबी किताब आतंकवाद आणि गैरमुस्लिमांना काफिर समजत नाही. आता पाकिस्तानी कलाकार बॉलिवूड सिनेमात येतील. आवर्जून तिकीट काढून सिनेमाला जा. जाताना सेक्युलरिझमचा चष्मा लावायला विसरू नका. तुम्ही काढलेल्या तिकिटातून पुढील अशाच घातपाती कृत्यांसाठी त्या आतंकवाद्यांना पैसे पुरवा. हे आता तरी कुठेतरी थांबायला हवं. आपण चिकित्सा करायला हवी या सगळ्याची. जय हिंद, जय भारत.